चला आज बनवूया अगदी चविष्ट गुलाबजामुन। हे गुलाबजामुन बनवण्याकरिता आपल्याला खवा, मैदा किंवा गव्हाचं पीठ सुद्धा वापरायची आवश्यकता पडणार नाही। अगदी झटपट हे गुलाबजामुन बनवून तयार होतात आणि घरात सर्वांना खूप जास्त आवडतात। तर चला झटपट गुलाबजामुन बनवायला सुरुवात करूया। गुलाबजामुन बनविण्याकरिता सर्वप्रथम आपण पाक तयार करून घेऊया। एका पातेल्यामध्ये 1 कप साखर मी घातलेली आहे। साखर घालण्याकरिता तुम्ही जी वाटी किंवा कप घेतला असेल त्याच कप किंवा वाटीने तुम्हाला 1 कप पाणी घालायचं आहे। यामध्ये 2 वेलच्या थोड्याशा क्रश करून मी घातलेल्या आहे। आता आपण यामध्ये थोडंसं केसर घालूया। तुमच्याकडे केसर असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता किंवा यामध्ये चिमूटभर केसरी रंग सुद्धा घालू शकता। आता आपल्याला हा पाक छान शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला इथे एक तारी पाकाची आवश्यकता नाहीये। फक्त थोडा दाटसर झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। 5 ते 6 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। पाक अगदी छान दाटसर झालेला आहे आणि केसरचा रंग सुद्धा पाकाला आलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा पाक बाजूला ठेवून देऊया। ब्रेडचे गुलाबजामुन बनविण्याकरिता इथे मी 6 ब्रेड स्लाइस घेतलेले आहे। मी इथे कणकेच्या पिठाचे ब्रेड वापरत आहे। तुम्ही कुठलेही ब्रेड वापरू शकता, फक्त ब्राउन ब्रेडचा वापर इथे आपल्याला करायचा नाहीये। चला आता झटपट या ब्रेडच्या सर्व कडा आपण काढून घेऊ। हे ब्रेडचे गुलाबजामुन अगदी झटपट बनवून तयार होतात आणि फारच चविष्ट लागतात। तुम्ही याप्रमाणे एकदा नक्की करून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुमच्या घरी गुलाबजामुन कोणाकोणाला आवडतात मला कमेंट करून नक्की कळवा। बघा मी अगदी झटपट सर्व ब्रेडच्या कडा बाजूला करून घेतलेल्या आहे। आता या ब्रेडचे आपल्याला असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही इन्स्टंट गुलाबजामुन कसे बनवता तुमची रेसिपी माझ्याबरोबर शेअर करा, मला ती वाचायला नक्की आवडेल। बघा झटपट सर्व ब्रेडचे तुकडे करून झालेले आहेत। आता हे सर्व ब्रेडचे तुकडे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये घालू आणि यामध्ये एक सिक्रेट जिन्नस आपण घालणार आहोत। मी इथे 1 मोठा चमचा रवा घातलेला आहे। जाड रव्याचा वापर मी इथे केलेला आहे। आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे। खूप जास्त फाईन पावडर नाही करायचं आहे आपल्याला, थोडं भुरभुरीत याला वाटायचं आहे। बघा आता हे ब्रेड छान वाटून झालेले आहेत। याला एका ताटात काढून घेऊ। इथे मी अर्धा कप कोमट दूध घेतलेला आहे। थोडं थोडं दूध घालून आपल्याला याचा एक मऊसर असा छान गोळा मळून घ्यायचा आहे। खूप जास्त आपल्याला अगदी कडक या गोळ्याला नाही मळायचं आहे, थोडंसं मऊसर आपल्याला याला मळायचं आहे। गोळा छान मळून तयार झालेला आहे। याला आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांकरिता रेस्ट करण्याकरिता ठेवून देऊ। त्यामुळे यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो छान फुलून येईल। 10 ते 15 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। आपण यावरचं झाकण काढूया। हाताला थोडंसं तेल लावून या गोळ्याला आता अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण याचे जे गुलाबजामुन बनवू त्याला क्रॅक्स पडणार नाहीत। थोडासा पेढा घेऊन आतमध्ये त्याला दाब देणार आहे मी आणि यामध्ये एक किशमिश घालणार आहे। तुम्हाला जर किशमिश आवडत असेल तर तुम्ही यामध्ये किशमिश घाला किंवा तुम्ही प्लेन सुद्धा याला बनवू शकता। इथे फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हे जे गुलाबजामुन आपण बनवणार आहोत यावर कुठल्याही प्रकारच्या भेगा जायला नको, कारण त्यामुळे ते गुलाबजामुन मग तेलात फुटण्याची भीती असते। बघा मी अगदी झटपट सर्व गुलाबजामुन बनवून तयार करून घेतलेले आहेत। चला आता याला तळायला सुरुवात करूया। ब्रेडचे गुलाबजामुन तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण खव्याचे गुलाबजामुन तळतो तर त्याकरिता आपल्याला तेल अगदी कोमट लागतं, परंतु ब्रेडचे गुलाबजामुन तळण्याकरिता तेल आपल्याला छान तापवून घ्यावं लागतं। बघा तेल छान तापलेलं आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। यामध्ये आता हे गुलाबजामुन घालूया। गुलाबजामुन तेलात सोडल्याबरोबर आपल्याला याला छान हलवून घ्यायचं आहे। असंच आपल्याला आलटून पालटून याला सोनेरी रंग येईपर्यंत, याचप्रमाणे आपल्याला आलटून पालटून यांना छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 6 मिनिटात गुलाबजामुन तळून तयार होतात। बघा आता 5 ते 6 मिनिटे पूर्ण झालेली आहेत आणि हे गुलाबजामुन खूप सुंदर असे सोनेरी झालेले आहेत। अगदी खव्याचे गुलाबजामुन वाटत आहेत। आता आपण हे गुलाबजामुन लगेच पाकात घालूया। गुलाबजामुन पाकात घालण्याच्या आधी सुद्धा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे। जेव्हाही आपण हे गुलाबजामुन पाकात घालू तर पाक आपल्याला कोमटच लागेल। मी इथे पाक कोमट करून घेतलेला होता आणि त्यात आता हे गुलाबजामुन घालते आहे। बघा झटपट सर्व गुलाबजामुन तळून मी पाकात घातलेले आहे। आता याला छान मिक्स करून यावर झाकण ठेवून याला 1 तासाकरिता बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि जर तुम्हाला त्वरित हे गुलाबजामुन खायचे असेल तर तुम्ही काय करा, पाकात गुलाबजामुन घातल्यानंतर यावर झाकण ठेवून याला 10 मिनिटांकरिता पुन्हा शिजवून घ्या। 10 मिनिटात इन्स्टंट हे गुलाबजामुन खाण्याकरिता तयार होतात, परंतु मी याला 1 तासाकरिता ठेवून देणार आहे।
1 तास पूर्ण झालेला आहे. गुलाबजामुन खूप छान सॉफ्ट झालेले आहेत. पाक अगदी आतपर्यंत छान मुरलेला आहे. आता आपण हे गुलाबजामुन सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही असंच सर्व्ह करा किंवा तुम्ही यावर थोडेसे ड्राय फ्रुट्स लावून, चांदीचं वरक लावून सुद्धा याला सर्व्ह करू शकता. ब्रेडचे अगदी चविष्ट गुलाबजामुन बनवून तयार आहे. ब्रेडचे गुलाबजामुन जर तुम्ही गरम सर्व्ह केले तर खूपच छान लागतात. चला आता मी तुम्हाला एक गुलाबजामुन तोडून दाखवते. बघा किती नरम, अगदी सॉफ्ट, अगदी कापसाप्रमाणे हा गुलाबजामुन बनवून तयार झालेला आहे. बघा पाक अगदी आतपर्यंत छान मुरलेला आहे. मी फक्त 1 तासच हे गुलाबजामुन ठेवून दिलेले होते. आता आपण याला चमच्याने सुद्धा तोडून बघूया. बघा खूपच सॉफ्ट, अगदी नरम आणि आतपर्यंत पाक छान मुरलेला आहे. तुम्ही सुद्धा हे गुलाबजामुन नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.